नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून लाखो शेतकरी एकाच प्रश्नाने त्रस्त होते. हप्ता नेमका कधी येणार? नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारी, फेब्रुवारी सुद्धा संपले, पण हप्ता मात्र आला नाही. आणि आता अखेर या प्रतीक्षेला पूर्ण विराम लागणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हप्ता नेमका कधी येणार, किती शेतकऱ्यांना मिळणार आणि इतका उशीर का झाला. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना ही खूप महत्वाची योजना आहे. पण या योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत जी परिस्थिती निर्माण झाली ती खरंच शेतकऱ्यांसाठी चिंतेची होती. कारण साधारणपणे अशी अपेक्षा होती की नोव्हेंबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. शेतकऱ्यांनी वाट पाहिली, पूर्ण महिना गेला, पण काहीच अपडेट नाही. यानंतर डिसेंबर महिन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण शासनाकडून निधी वितरणाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. म्हणून आता डिसेंबर मध्ये हप्ता येईल अशी अपेक्षा वाढली होती. पण डिसेंबरही निघून गेला आणि हप्ता मात्र आला नाही. जानेवारी, फेब्रुवारी, तरीही काहीच नाही. मित्रांनो, यानंतर जानेवारी महिना आला. शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली, आता तरी हप्ता येईल. पण जानेवारी गेला, फेब्रुवारी सुद्धा संपला आणि परिस्थिती तशीच राहिली. शेतकऱ्यांची प्रतीक्षा मात्र संपत नव्हती. आता मार्च महिना देखील संपत आला आहे आणि तरीही हप्त्याबाबत कोणतीही ठोस माहिती नव्हती. शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले होते, कारण अनेक जण या पैशांवर अवलंबून होते. मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हप्ता देण्यासाठी लागणारा निधी हा आधीच मंजूर झाला होता. होय, राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 1744 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा निधी खास करून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी ठेवण्यात आला होता. म्हणजे पैसे तयार होते, पण वितरणामध्येच उशीर होत होता. निधी मंजूर झाल्यानंतर अशी मोठी शक्यता व्यक्त करण्यात आली होती की गुढीपाडव्यापूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल. शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाची लाट आली. पण प्रत्यक्षात काय झालं? पुन्हा एकदा विलंब. मित्रांनो, गुढीपाडवा जवळ आला पण हप्ता आला नाही आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा पुन्हा सुरू झाली. गेल्या आठवड्यात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक महत्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की हप्ता पुढील आठवड्यात वितरित केला जाईल. ही माहिती समोर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली. मित्रांनो, यावेळी परिस्थिती अशी होती की रामनवमीचा सण जवळ येत होता आणि अनेकांना वाटत होतं की या शुभ दिवशीच हप्ता दिला जाईल. आता सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी, उद्या म्हणजेच 25 मार्च 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी हा हप्ता वितरित करण्याची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पीक विम्याचे प्रश्न, इतर अडचणी आणि नमो शेतकरी योजनेच्या प्रक्रियेबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले. नमो शेतकरी योजनेशी संबंधित सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा, म्हणजे आता विलंब होण्याची शक्यता कमी झाली आहे. मित्रांनो, एक महत्वाचा प्रश्न, हा हप्ता नेमका कोणाला मिळणार? शेतकऱ्यांची ओळख ॲग्रीस्टॅग प्रणालीच्या आधारे केली जाते. याच प्रणालीमध्ये नोंद असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात. यासोबतच केंद्र सरकारच्या PM किसान योजनेशी याचा संबंध आहे. जसे PM किसानचा हप्ता दिला जातो, त्याच आधारावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील दिला जातो. मागील वेळी साधारणपणे 90 लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थी होते. यावेळी देखील जवळपास 90,34,000 शेतकरी पात्र असणार आहेत. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार 99% खात्री आहे की उद्या हा हप्ता वितरित केला जाईल. मित्रांनो, हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही साधी नसते. यामध्ये अनेक टप्पे असतात. सर्वात आधी लाभार्थ्यांची यादी निश्चित केली जाते. यानंतर त्या यादीची पडताळणी केली जाते आणि मग अंतिम मंजुरी दिल्यानंतरच हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
ॲग्रिस्टॅगची भूमिका पुन्हा समजून घ्या. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ॲग्रिस्टॅग प्रणाली खूप महत्वाची भूमिका बजावते, कारण शेतकऱ्यांची ओळख, त्यांची माहिती हे सगळं याच प्रणालीद्वारे तपासलं जातं. म्हणून ज्या शेतकऱ्यांची नोंदणी व्यवस्थित आहे त्यांनाच हप्ता मिळतो. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता पीएम किसानच्या पद्धतीवर आधारित आहे. म्हणजे जसं पीएम किसान मध्ये पैसे थेट खात्यात येतात, तसंच इथेही डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पैसे जमा केले जातात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, इतका उशीर का झाला? तर यामध्ये मुख्य कारण म्हणजे प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणारा वेळ. कारण लाखो शेतकऱ्यांची माहिती तपासावी लागते. यामध्ये कोणतीही चूक राहू नये म्हणून बारकाईने पडताळणी केली जाते. आणि म्हणूनच झालेल्या बैठकीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण कराव्यात. याचा अर्थ आता उशीर होण्याची शक्यता खूप कमी आहे. मित्रांनो, 25 मार्च हा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट होतो आणि त्याच दिवशी हप्ता वितरित करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. याच्यानंतर पुढच्या दिवशी सुट्टी आहे, म्हणून शासनाचा प्रयत्न आहे की हप्ता याच दिवशी वितरित व्हावा. मित्रांनो, या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या साधारणपणे 90,34,000च्या आसपास आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. गेल्या अनेक महिन्यांपासून जे शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. मित्रांनो, मिळालेल्या सर्व माहितीनुसार उद्या कोणत्याही परिस्थितीत हप्ता वितरित होण्याची पूर्ण शक्यता आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र काही वेळा बँक प्रक्रियेमुळे पैसे खात्यात दिसायला थोडा वेळ लागू शकतो, म्हणून घाबरू नका, थोडा वेळ द्या. मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर अनेक महिन्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा हप्ता मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा या योजनेचे लाभार्थी असाल तर उद्याचा दिवस नक्की लक्षात ठेवा आणि तुमच्या खात्यात हप्ता आला की नाही हे जरूर चेक करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.